आपल्या लाडक्या कलाकारांच्या प्रोफेशनल सोबतच पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येक चाहता उत्सुक असतो. तर पर्सनल आयुष्यातील काही बाबींमुळे सोशल मीडियावर त्या कलाकारांची चर्चा होते. अशीच कायम चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. कधी लुक्स तर कधी खासगी गोष्टींमुळे प्राजक्ता नेहमीच चर्चेत आली आहे. अनेकदा तिला लग्न कधी करणार या प्रश्नांचाही सामना करावा लागलाय. प्राजक्ता याबद्दल खुलेपणाने बोलतानाही दिसलीये. पण आता मात्र तिने लग्नाच्या प्रश्नावर मजेशीर उत्तर दिलंय. इंस्टाग्रामच्या आस्क मी एनिथिंगमध्ये तिला एका चाहत्याने विचारलं, एक नॅशनल प्रश्न, लग्न कधी करणार? त्यावर प्राजक्ताने उत्तर दिलंय, तो तुमचा नाही तर माझ्या आईबाबांचा प्रश्न असला पाहिजे. पुढे एका चाहत्याने तुझं इतकं नम्र असण्याचं कारण काय असा सवाल केला. त्यावर प्राजक्ता म्हणाली, आयुष्याने दिलेले फटके. तर एकाने विचारलं, कोणत्याही माणसातल्या त्या 3 सवयी कोणत्या आहेत ज्या तुला खटकतात? त्यावर प्राजक्ता म्हणते, कोणाचाही अनादर करणे, खोटं बोलणे आणि समोरच्या व्यक्तीच्या प्रयत्नांची किंमत न करणे या गोष्टी मला खटकतात. प्राजक्ता राजकीय पातळीवर सुद्धा बऱ्याचदा चर्चेत आली आहे. शिवाय राजश्री मराठीच्या तिची गोष्ट या कार्यक्रमात तिने हजेरी लावली होती. त्यात तिने तिच्या ब्रेकअपचं कारणही सांगितलं होतं. लग्न आणि ब्रेकअपबद्दल काय म्हणाली होती प्राजक्ता, पहा. की बापरे, डोक्याची मंडई होणार असेल तर प्लीज नाही. मेंटल पीस इज ॲट प्रायोरिटी राईट नाव काय होल माय लाईफ इट विल बी. कारण तुमचं डोकं जर जागेवर नसेल, काय बिशात की तुला एवढं सगळं करायला सुचेल. तिथेच जर घोळ असेल तर नाही. आणि एक लाईफ पार्टनर आहे ना, तुमचं आयुष्य सगळं बदलवू शकतो. तुमचं काय रोजचं तुमचं जगणं, तुमचं फ्युचर, तुमचं फायनान्स, तुमची मेंटल हेल्थ, तुमची हेल्थ इन जनरल. सो खूप मोठा डिसिजन आहे हा. खूपच आहे म्हणजे हे. आणि खूप मोठी रिस्क पण आहे ॲट द सेम टाइम. आणि ज्या असतात ना, काही मुली अशा असतात की ज्यांना खूप एक फिजिकल नीड, इमोशनल, मेंटल, फायनान्शियल, सोशल नीड असते. या 5-6 नीड्स आहेत ना आपल्या, बरोबर, त्या त्यांना लागतातच लागतात. त्यांच्यासाठी खूप सोपं आहे. पण आता आपल्यासारख्या मुली की ज्यांना ह्या आणि स्पिरिच्युअलिटीमुळे तर आणखी माझी मेंटल, इमोशनल, फिजिकल नीड कमी झालेली आहे, खूप जास्त प्रमाणात कमी झाली मी म्हणेन. तिथं नीड्सच संपल्या ना, तर मग कशाच्या जीवावर तरणार आहे ते नातं? फक्त प्रेम आणि विश्वास, प्रामाणिकपणा, त्याची गॅरंटी कोण देणार या आता कलयुगात? तर तितकं ऑनेस्ट, तितकं खरं खुरं असेल ना ते, तरच ते टिकेल. तर आता हे आईला मी समजावते, आईला पण कळतं ऍक्च्युली की हे डेंजरच आहे. एक तर ही समोरच्याची वाट लावायला त्याला वेडं करेल, हा काहीतरी का होईल, नाही तर एवढं सोपं नाहीये ते. तर आपल्यासारख्या मुलींचा थोडासा, ज्या इंडिपेंडेंट आहेत असं मी म्हणेन बऱ्याच गोष्टींमध्ये, आपण फुल्ली इंडिपेंडेंट कधीच असू शकत नाही, कधीच कोणीच म्हणू शकत नाही. पण खूप मोठा पोर्शन इंडिपेंडन्सीचा असू शकतो जो आहे, त्याचा तिथे जरा घोळ होतो. सो मी प्रेमात पडते मध्ये मध्ये, पण नंतर मला कळतं नाही हा शेवटपर्यंत नसणार आहे. गेट आउट ऑफ इट. मग मी सांगते की ऐक मित्रा, सगळं छान आहे पण हा जरा प्रॉब्लेम आहे, तर घरी जा. आपण थांबूया. येस, आपण थांबूया असं मी सांगितलेलं. तुम्ही तिच्या म्हणण्याशी सहमत आहात का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.